टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कायदेशीर प्रक्रियांबाबत आणि इतर गोष्टींमुळे जे आहे ते मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातील इतर महानगरपालिका असतील, या महानगरपालिकांची अजून निवडणूक झालेली नाही। ही निवडणूक जी आहे ते दिवाळीनंतर होईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची आणि विशेष करून प्रादेशिक पक्षांची जी आहे ती तयारीला सुरुवात झालेली आहे। या पार्श्वभूमीवरती गेल्या अनेक दिवसांपासून विविध पक्षांच्या ज्या बैठका ज्या आहेत त्या बैठका सुरू आहेत आणि यामध्ये विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर विविध बैठकांचं सत्र जे आहे ते मातोश्रीवरती आणि शिवसेना भवन येथे पार पडत होतं। परंतु आज मुंबई महानगरपालिका वगळता ज्या MMR रिजन मधल्या इतर महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती मातोश्रीवरती पार पडली। यामध्ये ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, त्याचसोबतच कल्याण डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर अशा या महानगरपालिकातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती मातोश्रीवरती पार पडली आणि या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, त्याचसोबतच जे पक्षाने निरीक्षक नेमून दिले होते तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे जे निरीक्षक होते त्या निरीक्षकांची बैठक जी आहे ती आज मातोश्रीवरती पार पडली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांशी 1 to 1 चर्चा केलेली आहे आणि आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीच्या पार्श्वभूमीवरती काही आदेश जे आहेत ते आदेश या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि यामध्ये विशेष म्हणजे जी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे, खरं तर अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे की ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्रित येतील अशी चर्चा सुरू असताना आज उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना बोलत असताना सांगितलंय की मनसेसोबतच्या युतीचा निर्णय जो आहे तो निर्णय पक्ष घेईल, परंतु आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच जागांवरती लढण्याची तयारी जी आहे ती तयारी पक्षाची असावी अशा सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत आणि यामध्ये विशेषतः ठाणे महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकेची आपण जर आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहिली तर अनेक पदाधिकारी जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, त्यासोबतच भाजपचे आहेत। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ज्या मुंबई वगळता इतर महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांवरती विशेषतः शिंदेच्या शिवसेनेचे किंवा भाजपचे वर्चस्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्येच ठाकरेंच्या शिवसेनेची कशा पद्धतीने लढाई असावी या संदर्भातली बैठक जी आहे ती बैठक आतमध्ये पार पडली आणि या बैठकींमधून जे आहे ते विशेष सूचना ज्या आहेत त्या ठाकरेंनी ज्या आहेत त्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्यामध्ये काल ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या प्रभाग रचनानुसार जी निवडणूक प्रभाग रचनानुसार ज्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यासोबतच OBC आरक्षणासोबत जे काही सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत जे म्हणजे 27% आरक्षण जे आहे ते मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे आहे ते 27% आरक्षण लागू असणार आहे। त्यामुळे ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींवरती बारकाईने लक्ष ठेवा, काळजीपूर्वक लक्ष ठेवा असा आदेश जे आहे ते उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत। आतापर्यंत आपण पाहत होतो की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती उद्धव ठाकरेंसाठी आणि विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेसाठी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची होती, परंतु ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यांच्यासाठी महत्त्वाची आहे त्याचसोबतच इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा MMR रिजन मधल्या ज्या इतर महानगरपालिका आहेत त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेसोबतच नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका ज्या इतर महानगरपालिका आहेत त्यांच्यावरती देखील विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत। त्यामुळे आतापर्यंत मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची होतीच, त्याचसोबतच MMR रिजन मधल्या इतर 7 महानगरपालिका आहेत त्यावरती देखील विशेष लक्ष जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या वतीने आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने लक्ष द्यायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संदर्भात तयारीचे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये विशेष म्हणजे जे अनेक पदाधिकारी जे आहेत ते ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये किंवा भाजपमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळत होते। मग ते जे शिवसैनिक जे इतर पक्षांमध्ये गेलेले आहेत त्या पक्षांच्या त्या जी जागा रिकामी आहे त्या जागांवरती लवकरात लवकर नियुक्ती करावी, गटप्रमुखाची नियुक्ती करावी असे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असताना या युती संदर्भातला निर्णय जो आहे तो विशेषतः मातोश्रीवरून घेतला जाईल, पक्षाकडून घेतला जाईल असा आदेश जो आहे तो उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। त्यामुळे आगामी काळामध्ये काय युती संदर्भातचा निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असताना जो युती संदर्भात निर्णय होईल, परंतु सर्व जागांवरती लढाईची तयारी जी आहे ती तयारी
पूर्णपणे पक्षाची असावी अशा आदेश जे आहे ते उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत। आतापर्यंत आपण पाहतोय की मनसे संदर्भात जे आहे ते उद्धव ठाकरे वारंवार भाष्य करताना पाहायला मिळतात। आदित्य ठाकरे देखील यावरती भाष्य करतात, परंतु निवडणुका लागल्यानंतर कोणतीही गोची जी आहे ती पक्षाची होऊ नये, त्यामुळे सर्वच जागांवरती तयारी असावी असे आदेश जे आहेत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। त्याच्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने कशा पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि शिवसैनिकांकडून पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।